तर असं होतं ना, कधी-कधी आपण खूप साऱ्या गोष्टींचा प्लॅन करून ठेवतो, पण प्लॅन केलेली प्रत्येकच गोष्ट ही पूर्ण होते असं नसतं. तर तसंच काहीसं आमच्या मिसळसोबतसुद्धा होत होतं. तर बऱ्याच दिवसांपासून मिसळचे प्लॅन बनत होते आणि ते तसेच कॅन्सलही होत होते. पण आज मात्र कुठलीही पूर्वतयारी नसताना, कुठलाही प्लॅन नसताना अचानक आहोंच्या डोक्यात आलं, की आपण बाहेर जाऊयात म्हणून मिसळला जाऊयात म्हणजे खास. कारण त्यांना इकडेच कामाला यायचं होतं. तर त्यांनी आम्हालाही सोबत घेतलं आणि रविवार म्हटला की नाशिककरांचा मिसळवार असतो. भरपूर अशी गर्दी प्रत्येक लहानातल्या लहान, मोठ्यातल्या मोठ्या मिसळ पॉईंटवर तुम्हाला त्या दिवशी बघायला भेटेल. त्यामुळे ऑड डे असल्यामुळे आम्ही पटकन तयार झालो, कारण फारसं वेटिंग वगैरे करायला लागणार नव्हतं. तसं तर घरी माझ्या स्वयंपाकाची तयारी झालेली होती, पण म्हटलं ठीक आहे, भरपूर दिवसांचं आधीचंही चाललं होतं आणि शिवाय मलाही मागे काही दिवस बरं नव्हतं, तर तोंडाला एक वेगळी टेस्ट म्हणून आम्ही बाहेर पडलो. तर सगळ्यात आधीने ही मूग भजी मागवली होती आणि त्यानंतर आली आमची मिसळ. तर खरं सांगायचं झालं तर मी बऱ्याचदा रविवारीसुद्धा गेलेली आहे मिसळला, पण मग मला कुठेतरी रविवारपेक्षा आणि ऑड डेला थोडं टेस्टमध्ये हा फरक जाणवतो. कारण रविवारी खूप जास्त गर्दी असल्यामुळे कुठे क्वालिटी मला एवढी छान नाही वाटत. आणि ऑड डेला जर आपण गेलो तर खूप छान आणि ऑथेंटिक अशी आपल्याला मिसळ खायला भेटते, मग तो स्पॉट कुठलाही असो. तर तसंच आज काहीसं झालं, खूप छान अशी टेस्टी मिसळ होती, तोंडाला अगदी चव आली. त्यानंतर तिथे फिरण्यासारखं होतं थोडंफार, मागे थोडंफार म्हणजे बऱ्याच काही गोष्टी होत्या, पण आज ऑड डे असल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आणि आम्ही लवकर गेलेलो होतो त्यातल्या त्यात. आणि हे नवीनच दिसतंय मला आता, की कारण याआधी मी इथे आलेली होती एकदा, तर तेव्हा हे नव्हतं आणि बरेच दिवस झाले आता त्या गोष्टीला, एक वर्षभरापेक्षा जास्त झालं असेल. तर मागच्या साईडलाही बरेचसे राईड वगैरे असतात विकेंडला वगैरे, पण आज तसं काहीच नव्हतं. त्यामुळेच खूप छान आणि निवांत असं वाटत होतं आणि आपण शांततेसाठीच आणि थोडंसं रिलॅक्स होण्यासाठीच बाहेर पडतो. सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा खाली जागा नसते आणि आज मात्र ही एवढी शांतता बघून खूप भारी वाटत होतं. आणि मला तिथे ही फुलं दिसली जास्वंदीची, तर खूप सारी फुलं आलेली होती झाडाला, तर मी ती तोडून घेतली, कारण मला ऑइल बनवायला वगैरे बरं पडेल. म्हणजे फुलं बघूनच मला आयडिया आली डोक्यात, की खूप फ्रेश आणि छान अशी फुलं दिसत आहेत, तर आपण घेऊयात, मला तेल बनवायचं आहे म्हणून. जे कोणी माझा व्हिडिओ नाशिकमधून बघत असतील तर आपल्या मिसळसाठी एक लाईक तर बनतो. चला तर पटकन लाईक करून घ्या आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटू लवकरच. बाय.